Recording in progress. सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार. आपण आता 11वा अध्याय सुरू करतोय नुकताच, पण मागच्या याचा गोषवारा सुरू करूया. कोण वाचतंय? सुरू मी वाचते. मागच्या आठवड्यात आपण अध्याय 10वा यातला शेवटचा श्लोक, अध्याय 10वा म्हणजे विभूती योग, आणि अध्याय 11वा यातले पहिले 2 श्लोक यांचा अभ्यास केला. तर 10व्या अध्यायातल्या शेवटच्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण 10व्या अध्यायाचं जणू सारच सांगतात आणि अर्जुनाला सांगतात की मी आपल्या एकाच अंशाने हे पूर्ण विश्व व्यापून राहिलो आहे. आणि त्याचे नंतरचं विश्वरूप दर्शन हे सगळं आता आपल्याला या पुढच्या अध्यायामध्ये बघायला मिळणार आहे. विश्वरूप दर्शनाचा एक महत्वाचा भाग माऊली सांगतात की सगळीकडे फक्त ब्रह्मच आहे. देश, काळ, अस्तित्व, 14 लोक, 7 स्वर्ग, पाताळ, सर्व प्राणी, भूत, वर्तमान आणि भविष्य काळ या सगळ्यांचा मिळून एक, या सगळ्यांमध्ये देवाचाच अंश आहे. हा सगळं देवाचीच रूप आहे असं सांगताना, असं सांगितल्यावरती अर्जुनाला थोडीशी भीती वाटायला लागली. त्याची जेव्हा त्यांनी सुरुवात केली सांगायला तेव्हा अर्जुनाला सुरुवातीलाच भीती वाटायला लागली. आणि अर्जुन म्हणतो की तुझं हे काळाचा संहार करणार अहम कालास्मी असं रूप बघण्यापेक्षा मला आपलं तुझं सगुण रूपातच तुला बघायला आवडेल. परंतु या 11व्या अध्यायामध्ये शांत रसाला आणि अद्भुत रसाला, बीभत्स रूपाला सुद्धा श्रीकृष्ण आपल्याला त्याची ओळख करून देणार आहेत. गंगा यमुनेचा प्रवाह आणि सरस्वतीच्या रूपामध्ये जशी गीता असावी तसे आपण भाग्यवान आहोत, कारण आपल्याला संस्कृत भाषेत कोंडून ठेवलेलं हे ज्ञान ज्ञानेश्वरांनी आपल्यासाठी खास मराठीमध्ये आपल्याला ते सांगतात. तेव्हा ते सांगायला सुरुवात करतात की आपल्या आजूबाजूला खूप मोठे मोठे संत बसले आहेत. तेव्हा ते म्हणतात की लहान मूल जसं आपल्या मोठ्यांकडून शिकलेल्या गोष्टीच परत परत करून दाखवतं तसं माझं होतंय. तसं तुम्हाला वाटत असेल तर मला माफ करा. पण वासरू धावत येताना पाहून गाईला जसा पाना फुटतो तसं अर्जुनाच्या मनातील विश्वरूप दर्शनाची इच्छा जाणून कृष्णाने लगेचच विश्वरूप दर्शन वर्णन करून सांगायला सुरुवात करतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, कृष्णा तू मला मोहाच्या सागरात बुडताना पाहून तू स्वतः त्यात उडी घेऊन मला त्यातून बाहेर काढलंस. मला सापाच्या भीतीच्या भ्रमातूनही तुम्ही बाहेर काढलं. आपण माझे रक्षण केले आणि माझ्या अहंकाराचा,
जेथे माझा निश्चय असा होता की मी माझ्या नातेवाईकांशी, माझ्या कुटुंबातल्या सदस्यांशी अजिबात युद्ध करणार नाही. या माझ्या दुराग्रह आणि मोहरूपी अहंकाराच्या समुद्रातून तुम्ही मला आपल्या सामर्थ्याने बाहेर काढलं. तुम्ही आपले पंचप्राण माझ्यासाठी अर्पण केले. त्यामुळे माझं अज्ञान नाहीसं झालं, माझी भ्रांती नष्ट झाली आणि माझा उद्धार झाला. म्हणून असे मी तुमच्या पायांची शपथ घेऊन तुम्हाला सांगतोय. अर्जुन ईश्वराचं महात्म्य वर्णन करताना असे पुढे म्हणतो की आकाशातील ढग नाहीसे झाल्यावर जसं सूर्यदर्शन होतं, त्याप्रमाणे देवांनी माझं अज्ञान करून ब्रह्माच्या स्वरूपाची मला जाणीव करून दिली. अर्जुन म्हणतो, माझ्या मनीची इच्छा तुम्हाला कशी सांगावी असा संकोच मला वाटतो आहे, पण लेकरांनी आईसमोर कशाला लाजावे. त्यावर कृष्ण म्हणतात, तुझ्या मनात जे काही प्रश्न आहेत ते तू मला सांग आणि मी तुला त्याबद्दल त्या तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. आणि आता या पुढचं त्यांचं जो काही संवाद होणार आहे तो आपण या पुढच्या श्लोकांमध्ये बघणार आहोत. छान झालं. छान बरोबर सांगितलं. निलिमाते, अगदी. कारण मी यावेळेला नक्कीच काय बरोबर. केलं होतं, पूर्ण लिहिलं नव्हतं. माझे बुलेट पॉइंट्स मी आता फक्त सांगितले. हे पण चांगलं झालं. तसंच असतं, ओके. गोषवारा तसंच असायला पाहिजे. सगळं हो. कव्हर केलंच पण छान झालं. तर आपण बाकीचं सुरू करण्यापूर्वी आजच मला सर्वप्रियानंद जे आहेत त्यांच्या भाषणातले काही पॉइंट सापडले विश्वरूप दर्शनाबद्दलचे. तर ते म्हणतात की ईश्वराचं रूप जे असतं ते अनुमित रूप असतं. म्हणजे आपण काहीतरी अनुमान काढतो आणि त्याच्याप्रमाणे देवाची कल्पना करतो. तर काही लोक असं म्हणतात ईश्वर दिसत नाही म्हणजे तो नक्कीच स्वर्गात कुठेतरी असावा अशी कल्पना करतात. तर ते कल्पित रूप असतं. किंवा आपण कल्पना करतो की बुद्धिमान प्राणी सगळ्यात मनुष्य म्हणजे तो मनुष्यासारखा दिसत असेल बहुतेक. आणि पण मग त्या देवाचं सर्वव्यापी आणि सर्व साक्षी असं रूप काय असेल, तर त्याची आपल्याला क्युरिओसिटी असते. आणि त्याच्यावरून मग ते म्हणतात की विश्वरूप दर्शनामध्ये कृष्णाने आपल्याला ते दाखवून दिलंय की जगाकडे ईश्वराचं मूर्त रूप म्हणून पहा म्हणजे विश्वदर्शन. तर मला वाटलं की ते छान पॉइंट्स त्यांनी आपल्याला सांगितले होते म्हणून मी ते रिपोर्ट केले. आता आपण आता मी तुम्हाला श्लोक 3 ते 18 त्याचं थोडस म्हणजे गोषवारासारखं असणार आहे, पण ते पण बरंच मोठं होणार आहे. कारण या 3 ते 18 मध्ये 230 ओव्या आहेत. तर त्या सगळ्या काही मी कव्हर करत नाहीये. त्याला आपल्याला 2 वर्ग तरी म्हणजे 2 सेशन्स तरी लागतील. पण त्याच्यामधून फक्त मला ईश्वर रूप जे त्यांनी सुंदर ईश्वर रूप दाखवलं त्याचं मी थोडस सांगते तुम्हाला. तर आपण मागच्या वेळी पाहिलं की अर्जुनाला विश्वरूप पाहण्याची तळमळ होती, पण आतापर्यंत कोणीच अशी मागणी केली नव्हती. तेव्हा ते कसं विचारावं म्हणून तो विचारात पडला होता. तो म्हणतो की माझा अहंकार आणि मोह आता गेला आहे. आणि आता अनुप्रिताने म्हटलं तसं तो म्हणतो तुम्ही आता अगदी तयार आहे हे बघायला विश्वरूप. तर पण हे कृष्णाने कधीच कोणाला दाखवलं नाही, मग आता तरी दाखवणं म्हणणं योग्य आहे का असा तो प्रश्न विचारतो. मी लक्ष्मीपेक्षा जवळचा आहे की गोपींच्या प्रेमापेक्षा अधिक योग्य आहे. पण शेवटी धाडस करून अर्जुनाने नुसतं तोंड उघडलं, 2च शब्द बोलला असेल, तितक्यात त्याच्या मनातलं जाणून कृष्णाने लगेच आपलं काम सुरू केलं. वासरू धावत येताना पाहून गाईला जसा पाना फुटतो, ती काय वासराला काही म्हणावं लागत नाही, अगं मला दूध पास म्हणून. तसं श्रीकृष्ण माऊली अर्जुनाची इच्छा पूर्ण करण्यास उतावीळ झाली आणि तो प्रसंग आता इथे सांगितला आहे. तर कृष्ण म्हणतो, बघ नाना प्रकारची नाना आकाराची माझी हजारो रूप पहा, सर्व विश्व माझ्यात आहे. अरे सर्व प्रकारचे लोक माझ्यात आहेत ते पहा. अरुणोदयाच्या केशरी रंगाच्या तेजाने चमकत होती काही लोक, तर काही नीलवर्ण आकाशासारखी होती, काही नव्या मेघाप्रमाणे काळी सावली होती, तर काही स्फटिकासारखी शुभ्र. बघ बघ अर्जुना, देव म्हणतात त्याला. तर कधी न पाहिलेले आदित्य, वसु, रुद्र, अश्विनी कुमार हे सगळे वेदातले देव बघ. आणि इकडे बघ हे चराचराने भरलेलं जग आहे.
की तुला इतरही विश्व पाहिजे असतील तर बघ, माझ्या प्रत्येक केसाच्या मुळाशी अनेक सृष्ट्या आहेत. कृष्ण अति उत्साहाने हे सगळे चमत्कार दाखवत होता, पण अर्जुनाचा काहीच प्रतिसाद आला नाही. तेव्हा देवांनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की विश्वरूप पाहायला दिव्य दृष्टी लागते, आणि अर्जुनाला त्यांनी ती दिव्य दृष्टी अजून दिलेली नव्हती. कृष्णाच्या ते लक्षात येताच कृष्णाने त्याला दिव्य दृष्टी दिली आणि मग खराच चमत्कार सुरू झाला. दिव्य दृष्टी म्हटलंय, दिव्य नेत्र म्हटलं नाही. दृष्टी म्हणजे विजन, आणि ती कशामुळे येते तर तुमच्या मनातला गोंधळ थांबला की शांत शुद्ध भावुक मन म्हणजे दिव्य दृष्टी. तिसऱ्या श्लोकात अर्जुन म्हणतो, हे देवा, तुम्ही विभूती सांगितल्या त्या योगाने माझ्या अनुभवाची दृष्टी शांत झाली, म्हणजे माझं मन शांत व शुद्ध झालं आहे. पण जो तू सगळ्या विश्वात ओतप्रोत भरून राहिला आहेस ते मला पाहायचं आहे. उपनिषद त्याच्याविषयी बोलतात, संत त्याविषयी सांगतात, ते मला बघायचंय. आणि इथे माऊली म्हणतात, पण आई जसं मुलाला त्याला पसेल तेवढंच भरवते, तसं मला पेलवेल एवढंच रूप तुम्ही दाखवा, असं अर्जुन म्हणाला. आणि मग कृष्णाने ते दाखवायला सुरुवात केली. आणि दिव्य दृष्टी दिल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज 9व्या श्लोकाच्या विवेचनात म्हणतात, अर्जुनाला दिव्य दृष्टी मिळाली खरी, पण त्याच्याबरोबर आधीच दिव्य दृष्टी मिळालेला संजयही ते अभूतपूर्व दृश्य पाहत होता. ऐश्वर्य योग, ऐश्वर्य म्हणजे ईश्वराच्या रूपाचं ऐश्वर्य दाखवणारा तो ऐश्वर्य योग. अर्जुन स्तब्ध झालाय आणि संजय वर्णन करतोय. तो धृतराष्ट्राला सांगतोय की लक्ष्मी आणि गरुडापेक्षाही अर्जुनाचं प्रेम जास्त आहे, म्हणून कोणाचंही न लाभलेलं भाग्य त्याला लाभलं आहे. अर्जुनाचे कसे लाड पुरवतोय कृष्ण ते. अर्जुनाला दिव्य दृष्टी मिळताच एकदम भगवंतांच्या ऐश्वर्य रूपाचं तेज चारी दिशांना फाकलेलं त्याला दिसलं, आणि अर्जुन त्या विश्वरूप आश्चर्यात लोळू लागला. त्या रूपाच्या प्रत्येक केसाच्या मुळाशी अनेक सृष्ट्या होत्या हे त्याला पहिल्यांदा जाणवलं. त्या विश्वरूपाने या सृष्टीची रचनाच नाहीची झाली होती, कारण तो जिकडे तिकडे पाहत होता तिकडे तिकडे त्याला कृष्णच दिसत होता, म्हणजे विश्वरूपातला. आता इथे होतं ते आकाश कुठे गेलं, पंचमहाभूत कुठे गेली. अर्जुनाचं चित्त या दृष्टात एकदम बुडून गेलं आणि त्याच्या मनाचं मन पण नाहीसं झालं. बुद्धीचे संकल्प विकल्प मिटले आणि इंद्रियांच्या वृत्ती अंतर्मुख होऊन हृदयात जाऊन बसल्या, म्हणजे त्या संपल्याच म्हणा. एकाग्रतेस एकाग्रता आली आणि अर्जुन पाहू लागला त्या चार भुजांचे रूप अनंत होऊन चारी बाजूला पसरलं होतं. त्या विश्वरूपाने कुठेच मोकळी जागा ठेवली नव्हती. ती अनंत रूपाची मूर्ती पाहताना अर्जुनाने समाधान पाहून डोळे मिटले. डोळे मिटले म्हणजे चर्मदृष्टी ती मिटली, तरी त्याला ते रूप दिसतच होतं, कारण अर्जुनाला विश्वरूप जे दिसत होतं ते दिव्य दृष्टीने दिसत होतं, चर्मचक्षूंनी नाही. आणि त्या दिव्य दृष्टीचं नियंत्रण ईश्वराच्या हातात होतं, म्हणून मिटलेल्या डोळ्यातूनही त्याला तेच दृश्य दिसत होतं. अर्जुन पाहत होता सौंदर्याची भांडारे असणारी सहस्त्रमुखे, आणि त्याशिवाय कित्येक महाभयानक अशी मुखे होती. अर्जुन जिकडे पाहत होता तिकडे त्याला ती मुखेच मुखे दिसत होती. काही रूप मदनाला लज्जित करतील अशी, तर काही शृंगार लक्ष्मीचे भांडारखाने उघडावे इतकी सुंदर. एका विश्वरूपात अभिप्रेत असलेली अनेक रूपे म्हणजे विश्वात भरलेला हा देव, याची त्याला जाणीव झाली. अनेक रूप, अनेक डोळे, अनेक दिव्य अलंकार असलेले असे ते देह. काही डोळे कमल पुष्पाप्रमाणे प्रफुल्ल, तर काही प्रलय काळजी वीज असावी असे देवाने अलंकार धारण केले होते. दिव्य तेजाच्या सूर्यमालिकांचे अलंकार. आणखी निर्गुण पाहिल्यावर लक्षात आलं की देव आपणच अलंकार झाले आहेत आणि आपणच हातातील शस्त्र झाली आहेत.
अग्नीच्या ज्वाळांना तोडतील अशी भयानक शस्त्र पाहून अर्जुनाने मान दुसरीकडे फिरवली. विश्वरूपाचं पूर्ण दर्शन घेण्यासाठी अर्जुन कृष्णाचा मुकुट कुठे आहे, त्याचे पाय कुठे आहे म्हणून शोधू लागला. पुरुष सूक्तात वर्णन केलंय तसं सहस्राक्ष सहस्त्रपाद म्हणजे हजारो डोळे आणि हजारो पाय असणारी ती मूर्ती होती. आणि त्या अनादि अनंत विश्वरूपाची सर्व अंगे अर्जुनाने पाहिली. अंगावर दिव्य तेजमय अलंकार आणि महाभयंकर शस्त्रासारखे 7-8 शस्त्र, मस्तकावर बांधलेल्या पूजा आणि गळ्यातले फुलांचे हारही अवर्णनीय होते. स्वर्गाने सूर्याचं तेज नेसावं असं त्याचं पितांबर दिसत होतं. आणि त्याच्या अंगावरची शुभ्र होती. अहो, चंद्राची घडी उकलून मग त्याचे पांघरून आकाशाकडून घ्यावं तशी ती पांढरी सुंदर उटी विश्वरूपाच्या अंगावर पसरली होती. हे ज्ञानेश्वर माऊलींचं वर्णन आहे. देव बसले आहेत की उभे आहेत हे पाहण्यासाठी अर्जुन वळला तर सगळीकडे तेच रूप दिसत होतं. तेच तेजमय रूप. हजारो दिव्य सूर्य किंवा जगातील सर्व विजांचा लखलखाट किंवा आपत्कालचा अग्नी हे सगळं एकत्र केलं तर त्या विश्वरूपाच्या तेजाची अंशतः बरोबरी होईल. इतकं ते तेजमय रूप. देवलोक, पितृलोक यांच्यासह 7ही स्वर्ग आणि 7ही पाताळ असे सर्व लोक अर्जुनाने त्या विश्वरूपात पाहिले. एका चमत्कारातून तो बाहेर पडतो की नाही, तोच दुसरा चमत्कार पुढे येत होता. सर्व लोक, सर्व प्राणी, सर्व पशु पक्षी, सर्व अरण्ये आणि देवांच्या चेहऱ्याच्या न संपणाऱ्या रांगा. अर्जुन चारही बाजूंना बघत होता. चारही बाजूला बघताना तो त्या रूपाचा एक भागच होऊन गेला आणि त्याच्या लक्षात आलं की अरे, हे विश्वरूप आणि आपण यातलं द्वैतच नाहीसं झालंय. त्याचं अंतःकरण त्या विश्वरूपात विरघळून गेलं. त्याला ब्रह्मानंद झाला. पाऊस येऊन गेल्यावर पर्वतावर जसे गवताचे कोंब उगवतात ना, तसं त्याच्या अंगावर रोमांच आले. कमळाच्या कळीत भुंगे अडकले की ती पाण्यावर जशी थरथरते, थरथरत डोलते, तसं त्याचं शरीर डोलू लागलं. चंद्रकांत मणी चंद्राला पाहून पाझरावा तसे त्याच्या अंगावर घामाचे दाट बिंदू आले आणि कापूर केळीच्या गाभ्याची सोपटे उकलल्यावर जसे कापराचे कण त्यातून झरझरा गळतात तसे त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळत होते. अशी त्याच्या अष्टसात्विक भावात जणू काय चढावट लागली होती. पौर्णिमेला उसळणाऱ्या समुद्राच्या भरतीप्रमाणे त्याच्या मनात आनंदाचे लोट उसळत होते. त्याला वाटलं द्वैत संपलंय, तरी पण भगवान कृष्णाने अवधान राखून त्याचं द्वैत कायम ठेवलं होतं. म्हणून मग तो दीर्घ श्वास घेऊन कृष्णाकडे पाहू लागला. कृष्णाकडे म्हणजे त्या हजारो मुखांमध्ये ज्या बाजूला त्याचं तोंड होतं त्या बाजूच्या विश्वरूपाला त्याने नमस्कार केला. आणि मग तो म्हणाला, हे प्रभो, तुझ्या रूपात मी अनेक हिंस्र पशूंची अरण्य पाहत आहे. भूतसृष्टीवरील सर्व प्राणी आणि समुदाय पाहत आहे. एकीकडे शंकर पार्वती दिसतात तर एकीकडे ब्रह्मदेव, ऋषींचे समुदाय, सर्व देवांचे समुदाय. देवा, या अनंत सृष्टी, अनंत ग्रहमाला, दिशा, आकाश सगळं सगळं तुझ्या सामावलेलं दिसतंय. ते सर्व व्यापूनही तू उरलायस. आता मला समजलं की तू अनादि आहेस, अनंत आहेस आणि सर्व विश्वात फक्त तूच आहेस. तू नाहीस अशी एकही जागा नाही. अनेक मूर्तीरूपी लाटांनी भरलेला तू समुद्र आहेस आणि त्या प्रत्येक मूर्तीत एक एक त्रैलोक्य निर्माण झालेलं दिसतंय. मुकुट, गदा, चक्र, सुदर्शन चक्र यांचं तेज एवढं आहे की त्याकडे पाहणं सुद्धा अशक्य आहे. अमर्याद अशा तुला मी पाहण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यानंतर अर्जुन एक श्लोक म्हणतो,
ब्रह्माणमिशं कमलासनस्थं ऋषींश्च सर्वानुरगांश्च दिव्यान्. अर्जुनाची प्रार्थना सुरू होते. तर आज आपण तिथपर्यंत जाऊ. त्याच्यानंतर देवानी त्याला आक्रड विक्राळ रूप दाखवायला सुरुवात केली. त्याचं भयंकर म्हणजे ब्रह्म काळ म्हणजे ब्रह्मच, तर ते काळाचं रूप त्यांनी पुढे दाखवायला सुरुवात केली. त्या पुन्हा 101 ओव्या आहेत, तर त्याचं आपण पुढच्या वेळी बघूया. कारण आता हे इतकं सुंदर वर्णन आहे की याच्यातच आपण थोडा वेळ राहूया. श्लोक म्हणायचे आणि नेहमीच्या फॉर्मॅटमध्ये रे श्लोक, मग अर्थ मराठीतला आणि मग ओव्या का कसं? ओके. आय थिंक मला श्लोक 3 आणि 4 आहेत. तर पहिल्यांदा मी श्लोक म्हणतो. एवमे तद् I don't know this word. त्वमात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपम ईश्वरम पुरुषोत्तमम. हे परमेश्वरा, तू हे जे सांगितलेस त्याप्रमाणे हे पुरुषोत्तमा, हे तुझे ऐश्वर्य वन सेकंड, आय थिंक हे तुझे ऐश्वर्ययुक्त विश्वरूप प्रत्यक्ष पाहण्याची माझी इच्छा आहे. आता याच्यानंतर ज्ञानेश्वरीचा अर्थ वाचायचा ना. ते खालचं वाचा ना. मग तो अर्जुन म्हणाला, देवा, तुम्ही मागे 10व्या अध्यायात जी गोष्ट सांगितली त्या योगाने माझ्या अनुभवाची दृष्टी शांत झाली. आता ज्याच्या संकल्पाने ही लोकांची मालिका उत्पन्न होते व नाहीशी होते, आणि ज्या स्थानास तू मी असे म्हणतोस, जेथून ही 2 हातांची अथवा 4 हातांची रूपे देवांचे कार्य करण्याच्या निमित्ताने वारंवार घेऊन येतोस, ते तुझे मूळ स्वरूप होय. हा अवतारांचा खेळ संपल्यावर क्षीरसमुद्रात झोप घेण्याचे सोंग किंवा मत्स्य, कुर्म इत्यादी अलंकार यांना तू गारोडी जिथे मूळ स्वरूपात ठेवतोस. उपनिषदे ज्याचे वर्णन करतात, योगी लोक आपल्या हृदयात शिरून ज्याचा साक्षात्कार करून घेतात, ज्याला सनकाधिक संत मिठी मारून राहिलेले आहेत, असे अमर्याद असलेले तुझे विश्वरूप कानांनी जे मी ऐकतो ते पाहण्याकरता देवा माझे चित्त फारच उत्कंठित झाले आहे. माझा संकोच दूर करून माझी इच्छा काय आहे असे ज्या अर्थी देवाने प्रेमाने विचारले आहे, तर महाराज मी असे सांगतो की हीच एक मला मोठी तीव्र इच्छा आहे. तू या विश्वात भरला आहेस, हे पूर्णपणे माझ्या डोळ्यांना दिसावे अशी मोठी इच्छा मी मनात बाळगून राहिली आहे. आता हे ना ओव्या वाचायचे ना. मग बोलला तो किरीटी, म्हणे तुम्ही जी केली जी गोठी, त्या प्रतीतीची दिठी निवाली माझी. आता जयाचे नि संकल्पे, हे लोक परंपरा होय हारपे. जया ठाया ते आपणापे, मी ऐसे म्हणेसी. ते मुद्दल स्वरूप तुझे, जेथून ये द्विभुजे हन चतुर्भुजे. सूर्यकार्याचेनी व्याजे, घेवो घेवी येसी. पै जळशयनाचिया अवगणिया, का मत्स्य कुर्म या मिरवणिया. खेळू सरलिया तू गुणिया, साठविसी जेथ. उपनिषदे जे गाती, योगिये हृदयी रिगोनी पाहती. जया ते सनकादिक आहाती, पोटाळुनिया. ऐसे अगाध जे तुझे विश्वरूप कानी कीजे, ते दाखवाया चित्त माझे उतावीळ देवा. ते देखवाया चित्त माझे उतावीळ देवा. देवे फेडोनिया साकंड, लोभे
साकडं. साखण लोभे अनुस्वार मारायचे नाही, साकडं. पुसरी तरी हेची एकी वाड आतिजी मज तुझे विश्वरूपपण अवघे माझ्या दिठ्ठीसी गोचर होवावे ऐसे थोर आस जीवे बांधोनी आहे मन्यसे यदि तच्छक्यं मया दृष्टुम मन्यसे यदि तच्छक्यं मन्यसे यदि तच्छक्यं मया दृष्टुमिति प्रभो द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं योगेश्वर ततो मे त्वं दर्शनात् मान अव्ययम्. मन्येयम्. हे प्रभो ते पाहणे शक्य आहे असे जर तुला वाटत असेल तर योगेश्वरा क्षयरहित हे स्वतःचे रूप मला दाखव. कृष्ण आणखीन एक गोष्ट आहे ती ही की विश्वरूप जो तुला पाहण्याला माझ्या अंगात योग्यता आहे की नाही हे माझे मला समजत नाही. असे का समजत नाही असे जर आपण म्हणाल तर सांगा की रोगास आपल्या रोगाचे मूळ कारण समजते काय. महाराज आणि इच्छा वाढली म्हणजे उत्कंठित मनुष्य आपली योग्यता विसरतो. ज्याप्रमाणे तहान लागलेल्या मनुष्यास मला समुद्रही पुरणार नाही असे वाटते याप्रमाणे तीव्र इच्छेच्या वेडाने मला माझ्या शक्तीचा अंदाज कळत नाही. म्हणून ज्याप्रमाणे आई ही आपल्या मुलाची योग्यता जाणते त्याप्रमाणे हे जनार्दना माझी योग्यता किती आहे याचा विचार करा व मग विश्वरूप दाखवण्यास आरंभ करा. तरी माझ्या योग्यतेनुसार कृपा करा. एरवी माझी विश्वरूप पाहण्याची योग्यता नसेल तर तुला विश्वरूप दाखवणे शक्य नाही असे स्पष्ट सांगा. मला बहिऱ्या मनुष्याला पंचमस्वरातील गायनाने सुख देण्याचा व्यर्थ प्रयत्न करणे हे पोटचे. सहज पाहिले तर मेघ हा एकट्या चातकाची तहान भागवण्याकरता पर्जन्यवृष्टी करतो. ती वृष्टी जगापुरती होत नाही काय. परंतु तीच पर्जन्यवृष्टी खडकावर झाली तरी ती वृष्टी होऊन सुद्धा व्यर्थ होते. चकोर पक्षाला चंद्रामृत प्राप्त झाले तर तेच चंद्रामृत इतर प्राण्यांना घेऊ नका म्हणून शपथ घालून चंद्राने त्याचे निवारण केले आहे काय. परंतु जसे इतरांना अमृत सेवनाची दृष्टी हातवटी नसल्याने चंद्रोदय होऊनही तो व्यर्थ जातो. म्हणून तू विश्वरूप मला एकदम दाखवशील याबद्दल मला खरोखरच खात्री आहे. कारण की जाणत्यात आणि नेमत्यात तू नित्य आहेस, नित्य नवा उदार आहेस. तुझा उदारपणा स्वतंत्र आहे, याचकाच्या इच्छेवर अवलंबून नाही. द्यावयास लागलास म्हणजे हा योग्य आहे अथवा अयोग्य अशी निवड तू करीत नाहीस. मोक्षासारखी पवित्र वस्तू ती पण तू आपल्या शत्रूंना दिलीस. खरोखर मोक्ष हा मिळण्यास फार कठीण आहे परंतु तो देखील तुझ्या चरणाची सेवा करतो व म्हणूनच तू धाडशील तेथे चाकराप्रमाणे जातो. जी पुतना राक्षसी विषाचे स्तनपान करवून तुला मारण्यासाठी तुझ्याकडे आली त्या पुतण्याला तू सनकादिकांच्या बरोबरीने मोक्षाविषयी योग्य केलेस. अहो राजसीय यज्ञाच्या सभासदांना त्रिभुवनातील हजारो मंडळी पाहत असताना शेकडो प्रकारच्या वाईट शब्दांनी शिशुपालाकडून तुझा पाण उतारा झाला. अशा अपराधी शिशुपाला पराग आय थिंक 100 पर्यंतच वाचायचं होतं. ओके आपण ओव्या वाचूया. परी आणि एक एथ शार्डी तुझे विश्वरूपाते देखवया लागी योग्यता माझ्या अंगी असे की नाही. हे आपले आपण मी नेन ते का नेनिसी जरी देव म्हणे तरी सरोगू काय जाणे निदान रोगाचे. आणि जी
आरतीची पाडी भरे आरतू आपला टाकी पै विसरे तानेला म्हणे न पुरे समुद्र ऐशी सच्चाडपणेची फुली न सांभाळावे समस्या आपुली या लागे योग्यता जेवी माऊली बाळकाची जाणे दयापरी जनार्दना विचारी जो माझी संभावना मुख विश्वरूप दर्शना उपक्रम विचार तरी तैसी ते कृपा करा एरवी नवे ने म्हणा अवधरा वाया पंचमा लापे बधिरा सुख केवते देणे एरवी एकला बापाचिया तृषे मेघ जगा पुरते न वर्षे परी जाहिलासी वृष्टी उपखे जरी खडकी होय चकोरा चंद्रामृत फावले येर आण वाहुनी काय वारिले परी डोळ्या विण पाहिले वाया जाय म्हणून मी विश्वरूप तू सहसा दाविशी हा कीर भरोसा का जे कडाडा आणि गहसा माझी नीच नवा तू तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देता न म्हणसी पात्र पै केवल्या ऐसे पवित्र की वरिया देही गिजले वैरियाही गिजले मोक्षु दुराराध्यू की कीर होय परी तोही आराधी तुझे पाय म्हणून धाडसी जेथ जाय पायकू जैसा तुवा सनकादिकांचे मने साईजी सौरसू केला पुतने जे विषाचेनी सनपाने मारू आली गा हा राजसूया 100ला बास आहे ना ओके 100 पर्यंत नेक्स्ट मला वाटतं वसुधा रजनीताईंच्या ऐवजी वसुधा मी वाचते हा अहो राजसूय यज्ञाच्या सभासदात त्रिभुवनातील हजारो मंडळी पाहत असताना शेकडो प्रकारच्या वाईट शब्दांनी तुझा पाणउतारा झाला. अशा अपराधी शिशुपालाला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी श्रीकृष्ण तू जागा दिलीस आणि उत्तानपाद राजाच्या मुलाला म्हणजे ध्रुवाला अढळपदाची इच्छा होती काय? तो एवढ्याकरिता रानात आला की आपण बापाचे मांडीवर बसावे, परंतु त्याला ह्या लोकांमध्ये चंद्र सूर्यादिकांपेक्षाही प्रशंसनीय केलेस. याप्रमाणे दुःखाने व्यापलेल्या सर्वांना देण्यात सढळ असे एक तुम्हीच आहात. मुलाला हाक मारित असताना अजामिळाला आपली तद्रुपता दिलीत. हे उदार श्रीकृष्णा, ज्या भृगूने तुझ्या छातीवर लाथ हाणली त्याच्या पावलांची खूण म्हणजे भूषण तू आपल्या छातीवर धारण करतोस. शंखासूर शत्रू असूनही तू अजून त्याच्या शरीरास म्हणजे शंखास विसंबित नाहीस. याप्रमाणे तुझ्यावर अपकार करणाऱ्या लोकांवर तू उपकार केले आहेस. तू वास्तविक योग्यता नसलेल्यांच्या ठिकाणीही आपले औदार्य दाखविले आहेस. दान मागून घेऊन तू बळीचा द्वारपाळ झालास. ज्या गणिकेने तुला कधी पूजिले नाही अथवा तुझे वर्णन कधी ऐकले नाही व जी मर्त्यवेळी सहज आपल्या पाळलेल्या राघोबा म्हणून हाक मारित होती, त्या गणिकेस तू वैकुंठामध्ये सुख दिलेस. अशा प्रकारची पोकळ निमित्ते पाहून तू अपात्र माणसासही फुकाफुकी निजपद देतोस. असा जो तू मला काही निराळे करशील काय? जी कामधेनू आपल्या दुभत्याच्या विपुलतेने सगळ्या जनाचे संकट दूर करते, त्या कामधेनूची वासरे भुकेली राहतील का? म्हणून मी जी काही विनंती थोडं वर
Okay. कुठे गेलं? हा कुठे गेलं? चौथी ओळ. म्हणून मी जी काही विनंती केली त्याप्रमाणे देव आपले विश्वरूप दाखविणार नाहीत असे खरोखर नाही, परंतु ते पाहण्याला लागणारी योग्यता मला द्यावी. तुझ्या विश्वरूपाचे आकलन होईल असे माझे डोळे समर्थ आहेत. असे जर तुला वाटत असेल तर हे श्रीकृष्णा, विश्वरूप पाहण्याच्या उत्कंठेचे हे डोहाळे पूर्ण करावेत. याप्रमाणे जशी पाहिजे तशी त्यावेळेला अर्जुन विनंती करेल तेव्हा ती ऐकून त्या ऐश्वर्यादी 6 गुणांच्या सार्वभौम राजाला धीर धरवला नाही. तो श्रीकृष्ण परमात्मा कृपारूपी अमृत हेच कोणी जल त्याने युक्त मेघ होता आणि अर्जुन हा जवळ आलेला पावसाळा होता, अथवा कृष्ण हा कोकिळ असून अर्जुन हा वसंत ऋतू होता, अथवा चंद्राचे पूर्ण बिंब पाहून क्षीरसमुद्राला जसे भरते येते त्याप्रमाणे प्रेमाला दुपटीपेक्षा अधिक जोर थँक्यू अधिक जोर कुठे गेला? अधिक जोर येऊन श्रीकृष्ण आनंदित झाला. मग त्या प्रसन्नपणाच्या आवेशात गर्जना करून कृपावंत श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, पहा ही माझी अनंत स्वरूपे. एकच विश्वरूप पहावे असा मनोरथ अर्जुनाने केला. इतक्यात सर्वच विश्वरूप करून ठेवले. धन्य श्रीकृष्ण परमात्मा. तो अमर्याद उदार आहे. तो नेहमी याचकाच्या इच्छेच्या सहस्त्रपट आपले सर्वस्व देतो. अहो, जे 2000 डोळे असलेल्या शेषाच्याही दृष्टीस पडू दिले नाही, वेदांना ज्याचा पत्ता लागू दिला नाही, फार काय सांगावे. लक्ष्मी हे भगवंताचे कुटुंब खरे, पण तिलाही जे दाखविले नाही असे जे भगवंताच्या जीवाचे गुह्य विश्वरूप, ते आता अनेक प्रकारांनी प्रकट करून देव विश्वरूप दाखवण्याचा व्यवहार करू लागले. अर्जुनाच्या अपार भाग्याची धन्य आहे. जागा असलेल्या मनुष्य स्वप्नावस्थेत गेल्यावर तो जसा स्वप्नातील सर्व वस्तू आपणच बनून राहतो, त्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा आपणच अनंत ब्रह्मांडे बनून राहिलेला आहे. श्रीकृष्णांनी येथील विश्वरूपाचा आकार एकदम प्रगट केला आणि स्थूलदृष्टीचा पडदा दूर केला. फार काय सांगावे. त्याने तो आकार म्हणजे आपले योगाचे वैभव प्रकट केले. परंतु हा अर्जुन हे विश्वरूप पाहू शकेल की नाही हे देवांनी काही लक्षातच घेतले नाही. तर अर्जुनाच्या प्रेमामुळे उतावळे होऊन एकाएकी अर्जुनास पहा असे म्हणावयास लागले. एवढंच म्हणताय ना? आणि 122 पण काय नाही, 100. ओके. हागा राजसूयाचा सभासदी देखता त्रिभुवनाची मांदी, कैसा शतदा दुर्वादी निस्तेजिलासी, ऐशिया अपराधिया शिशुपाळा, आपण पया ठाओ दिधला गोपाळा, आणि उत्तान चरणाचिया बाळा, काय ध्रुवपदी चाड, तो वना आला याची लागी, जे बैसावे पितयाचा उत्संगी, की तो चंद्र सूर्यादिका परिस जगी श्राद्धू केला, ऐसा वनवासिया सकळा, देता एकची तू धसाळा, पुत्रा आळविता अजमिळा, आपण पे देसी, जेणे उरी हाणितलासी पापरा, तयाचा चरणू वाहासी दातारा, अजुनी वैरियांचिया कलेवरा विसंवसीना, ऐसा अपकार्या तुझा उपकारू, तू अपात्रीही परी उदारू, दान मागोनी दारवंटे करू, जाहलासी बळीचा, तुंते आराधी ना आयके, होती पुसा बोलविते कौतुके, तिये वैकुंठी तुवा गणिके, सुरवाडू केला, ऐसी पाहुनी
वायाणी मिशे लागलासी आपण पे देव वाणी वसे तो तू का अनारिसे मजलागी करीसी. हा गा हा गा दुभतयाचेनी पवाडे जे जगाचे फेडी साकडे तिये कामधेनूचे पाडे काय भुकेले ठाती. म्हणून मिया जे विनविले काही ते देव न दाखविती हे किरण नाही. परी देखावया लागी देई पात्रता मज तुझे विश्वरूप आकळे ऐसे जरी जाणसी माझे डोळे तरी आरतीचे डोहळे पुरवी देवा. ऐसी ठाये ठाओ विनंती जेव करू सरैल सुभद्रापती तव तया षड्गुण चंद्रवर्ती साहवे चिना. तो कृपापियुष सजळू आणि येरू जवळा आला वर्षा काळू नाना कृष्ण कोकिळू अर्जुन वसंतू. नातरी चंद्रबिंब वाटोळे देखोनी क्षीरसागर उचंबळे तैसा दुणेही वरी वर्षे तैसा दुणेही वरी प्रेम बळे उल्लसितू जाहला. मग तिये प्रसन्नतेचिनी आटोपे गाजोनी म्हणितिले सकृपे पार्था देख देख उमपे स्वरूपे माझी. एकची विश्वरूप देखावे ऐसा मनोरथू केला पाडवे की विश्वरूपमय आघवे करुणी घातले. बाप उदार देव अपरिमितू याचक स्वेच्छा सदो दितू असे सहस्वरी देतू सर्वस्व आपुले. अहो शेषाचेही डोळे चोरिले वेद जयालागी झकविले लक्ष्मी येही परी राहिले जिव्हार जे. ते आता प्रगटुनी अनेकदा करीत विश्व रूपदर्शनाचा धांदा बाप भाग्या अगाधा पार्था चिया. जो जागता स्वप्नावस्थे जाये तो जेवी स्वप्नींचे आघवे होय तेवी अनंत ब्रह्म कटाह आहे कटाह आहे आपणची जाहला. तेथीची सहसा मुद्रा सोडली आणि स्थूळ दृष्टीची जवनिका फाडिली किंबहुना उघडली योग वृद्धी. परिहाहे देखले की नाही ऐसी सेची न करी काही एकसरा म्हणतसे पाही स्नेहातुर. श्री भगवान वाच. तुला म्हणायचं 5वा श्लोक कोणाला म्हणायचं? मला म्हणायचंय. म्हणू का? सुरू करू? ओके. श्री भगवान वाच पक्षमे पार्थ रूपाणि शतशोथ सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च. ओके, सॉरी. ऑलराईट. श्रीकृष्ण म्हणाले, पार्था, नाना प्रकारची, नाना वर्णाची व नाना आकृतींची माझी शेकडो हजारो दिव्य रूपे पहा. अर्जुना, तू एक विश्वरूप दाखवा असे म्हटलेस आणि आम्ही तेच एकच विश्वरूप कुठे आलं दिसत नाहीये. ओके, सॉरी अबाउट दॅट. दिस इज ओके. दाखविले तर त्यात आम्ही काय मोठेसे दाखविले? बरोबर आहे का? इथं 1-2 मिनिटं. बरोबर आहे ना? हा, एकच विश्वरूप म्हटलं. हा, दाखविले तर त्यात आम्ही काय मोठेसे दाखविले? तर आता तू असे पहा की सर्व विश्व माझ्या स्वरूपात सामावले आहे. काही रोडकी, काही लठ्ठ, काही ठेंगू, काही प्रशस्त, काही फारच विस्तृत, सडपातळ व काही अमर्याद, काही न आवरणारी व काही प्रामाणिक, काही सक्रिय व काही निष्क्रिय, काही उदासीन, काही प्रेमळ, काही कडक, काही धुंद, काही सावध, काही उघड व
काही गूढ, काही उदार, काही कृपण आणि रागावलेली काही. काही सदाचरणी, काही सदा मंदोन्मत्त. एक मिनिट. ओके. काही सदाचरणी, काही सदा मदोन्मत्त, काही स्तब्ध, काही आनंदित, काही गर्जना करणारी, काही शब्दरहित व काही शांत, काही आशाखोर आणि काही निराश, काही जागी झालेली व काही झोपलेली, काही सर्व बाजूनी संतुष्ट, काही पीडित आणि काही प्रसन्न, काही बिनहत्यारी व काही हत्यारी, काही तामसी व काही अतिशय स्नेहाळू व काही भयंकर, काही पवित्र आणि काही समाधीत असलेली, काही उत्पन्न करण्याचा स्वभाव असलेली, काही मोठ्या आवेशाने संहार करणारी, काही तटस्थ म्हणून राहिलेली, याप्रमाणे अनेक प्रकारची परंतु पुष्कळ व दिव्य तेजाने प्रकाशरूप अशी ती रूपे होती. त्याचप्रमाणे वर्णांच्याही बाबतीत ती रूपे एकासारखी एक नव्हती. काही तावून काढलेल्या उत्तम सोन्यासारखी, त्याचप्रमाणे पिंगट रंग असलेली अनंत रूपे, आणि काही ज्याप्रमाणे शेंद्राने माखलेले आकाश असावे त्याप्रमाणे शेंद्री. रक्तांनी ब्रह्मांड जडल्यामुळे ते जसे चमकत असावे तशी प्रकारची कित्येक रूपे स्वाभाविक सौंदर्याने चमकणारी होती व कित्येक अरुणोदयाच्या केशरी वर्णाप्रमाणे होती. काही शुद्ध स्फटिकाप्रमाणे शुभ्र असलेली, काही इंद्रनील मण्याप्रमाणे चांगली निळी असलेली, काही काजळाच्या पर्वताप्रमाणे अतिशय काळी असलेली, काही तांबड्या रंगाची, काही तेजदार सोन्यासारखी पिवळ्या रंगाची, काही नव्या मेघाप्रमाणे काळ्या सावळ्या वर्णाची, काही केवळ चाफ्याप्रमाणे गोरी असलेली आणि काही हिरव्या रंगाची, काही तापलेल्या तांब्यासारखी तांबडी, काही पांढऱ्या चंद्रासारखी शुद्ध, अशी ही माझी नाना रंगाची रूपे पहा. हे ज्याप्रमाणे वेगळे वेगळे रंग आहेत त्याप्रमाणे त्याच्या आकृत्याही वेगळ्या वेगळ्या आहेत. मदनही लज्जित होऊन शरण येईल अशी कित्येक सुंदर रूपे आहेत. काही रूपे अतिसुंदर बांध्याची आहेत, काही तुळतुळीत शरीराची मन हरण करणारी आहेत, जणू काय शृंगार लक्ष्मीचे भांडारखानेच उघडले आहे अशी आहेत. काही पुष्ट अवयवांची व खूप मांस असलेली, काही वाळलेली, अतिशय भयंकर, काही उंच मानेची, काही मोठ्या टाळूची व काही हिडीस रूपाची, याप्रमाणे अनेक प्रकारच्या आकृत्या आहेत. अर्जुना, या आकृत्या पहावयास लागले तर त्यांना अंत नाही आणि त्यांच्या एक एका शरीर भागावर तू जग पहा. हे दिसत नाहीये. हा, ओके, गुड. हा. अर्जुना, तुवा एक दावा म्हणितले आणि सॉरी अबाउट दॅट. दिस इज क्रिएटिंग अ प्रॉब्लेम फॉर मी. ओके, दॅट्स फाईन. नाही, दिस इज, हे पुढे मागे जातं ना, त्यामुळे इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट टू रीड. एनिवे, गुड. नाही, दॅट्स ओके. अर्जुना, तुवा एक दावा म्हणितले आणि त्याची दावू तरी काय दाविले, आता देखे आगवे भरिले माझांची रूपी. एके कृषे एके स्थूळे, एके ह्रस्वे एके विशाळे, पृथुतरे सरळे अप्रांते एके, एके अनावरे प्रांजळे, सव्यापारे एके निश्चळे, उदासीने स्नेहाळे तीव्र एके, एके गुरुणिते सावधे, असलगे एके अगाधे, एक उदारे अतिबद्धे क्रुद्धे एके, एके संते सदामदे स्तब्धे एके सानंदे, गर्जित निशब्दे सौम्य ऐके, एके साभिलाषे विरक्ते उन्निद्रिते एके निद्रिते, परितुष्टे एके आर्ते प्रसन्ने एके, एके अशस्त्रे सशस्त्रे, एके रौद्रे अतिमित्रे
भयानके एके पवित्रे लयस्थे एके एके जन लीला विलासे एके पालनशिले लालसे एके संहारे सावेशे साक्षी भूते एके एवं नानाविधे परिपहुवसे आणि दिव्यते तेज प्रकाशे तेवीचे एक एका ऐसे वर्णही नव्हे एके तातले साडे पंधरे तेसी कपिल वर्णे अपारे एके सरागे जैसे सेंदुरे डवरले नभ एके सावियाची चुळुकी एके सावियाची चुळुकी जैसे ब्रह्मकटाह खचिले माणिकी एके अरुणोदया सारिखी कुंकुम वर्णे एके शुद्ध स्फटिक सोज्वळे एके इंद्र नीळ सुनीळे एके अंजनाचल सकाळे रक्तवर्णे एके एके लसत्कांचन सम पिवळी एके नवजल दशामळी एके चांपगौरी केविळी हरिते एके एके तप्तता अमृतांबडी एके श्वेतचंद्र चोखडी ऐसी नाना वर्णे रूपडी देख माझी हे ऐसे का आनान वर्ण तैसे आकृती ही अनारीसे पण लाजा कदर परिघाण शरण तैसे सुंदर एके एके अति लावण्य साकारे एके स्निग्ध वपू मनोहरे शृंगार स्त्रियेची भांडारे उघडलिया जैसी एके पिनावयव मासाळे एके शुष्के अति विक्राळे एके दीर्घ कंठे विताळे विकटे एके एव नाना विधाकृती या पाहता पारू नाही सुभद्रापती ययांचा एकी अंगप्रती देखपा जग. ओके झालं मग. हा थँक्स. माधुरी आहे का? माधुरी आहे ना. आहेस ना? वाचते. हा, पहिल्याच. पश्चादित्यान सुन रुद्रानश्विनौ मरुतस्थता बहुन्य दृष्टपूर्वाणि पश्चाश्चर्याणि भारत. आदित्य, वसु, रुद्र, अश्विनी कुमार आणि वायू पहा. हे भरत कुलोत्पन्ना पूर्वी कधी न पाहिलेले अनेक आश्चर्य अवलोकन कर. ज्या ठिकाणी विश्वरूप भगवंताच्या दृष्टी उघडतात त्या ठिकाणी सूर्याच्या सृष्ट्या पसरतात व जेथे त्या दृष्ट्या मिटतात तेथे त्या सूर्याच्या सृष्ट्या मावळतात. तोंडाच्या वाफेबरोबर सर्व ज्वालामय होते. त्या ठिकाणी अग्नी आदी करून वसूंचा समुदाय प्राप्त होतो आणि भिवयांची टोके रागाने एकत्र होऊ पाहतात. त्या ठिकाणी रुद्रगणांचे समुदाय उत्पन्न होतात. पहा, विश्वरूपाच्या सौम्यतेच्या ओलाव्यामध्ये अगणित अश्विनव देव उत्पन्न होतात आणि अर्जुना, विश्वरूपाच्या कानांच्या ठिकाणी अनेक वायू उत्पन्न होतात. याप्रमाणे एकेका स्वरूपाच्या सहज खेळामध्ये देवांचे व सिद्धांचे समुदाय उत्पन्न होतात. अशी ही अमर्याद व प्रचंड रूपे पहा. ज्या स्वरूपांचे वर्णन करण्यास वेद असमर्थ आहेत, जी स्वरूपे पाहावयास काळाचेही आयुष्य थोडे आहे आणि ब्रह्मदेव सर्वज्ञ खरा, पण त्यालाही ज्या स्वरूपांचा पत्ता लागत नाही, ज्या स्वरूपाविषयी तिन्ही देवांना कधीही ऐकावयास येत नाही, अशी जी ही अनेक रूपे, ती तू प्रत्यक्ष पहा आणि कौतुकाने आश्चर्याचे मोठे ऐश्वर्य भोग. जेथ उन्मिलन होत आहे दिठी, तेथ पसरती आदित्यांची या सृष्टी. पुढती निमिलने मिठी देत आहाती. वदनीची या वाफे सवे, होत ज्वाळामय आघवे.
जेथ पावकादी पावे समूह बसूंचे आणि भृत लतांचे शेवट कोपे मिळो पाहती एक वाट तेथ रुद्रगणांचा संघाट अवतरत देखे पै सौम्यतेचा बोलावा मी ती नेणजे अश्विनव देवा श्रोत्री हात होती पांडवा अनेक वायू या परी एकेकाची आलिळे जन्मती सुरसिद्धांची कुळे ऐसी अपारे आणि विशाळे रूपे इये पाही जया ते सांगावया वेद बोबडे पहावया काळांचे ही आयुष्य थोडे धातया ही परी न सापडे ठाव जयांचा जया ते देवत्रयी काही नायके इये इये प्रत्यक्ष देख अनेके भोगी आश्चर्यांची कवतिके महारुद्धी इहै कस्थम जगत कृत्स्नम पश्चाद्य सचराचरम मम देहे गुडाकेश यच्छान्य द्रष्ट द्रष्टुमिच्छसि द्रष्टुम इच्छसी हे अर्जुना चराचर युक्त सर्व जग व जर आणखी दुसरे पाहण्याची तुझी इच्छा असेल तर येथे माझ्या शरीरामध्ये एका ठिकाणी स्थित आहे ते आता पहा. अर्जुना, ज्याप्रमाणे कल्पतरूंच्या बुडाशी गवताचे शेकडो अंकुर असतात त्याप्रमाणे या विश्वमूर्तीच्या प्रत्येक केसाच्या बुडाशी सृष्ट्या पहा आणि ज्याप्रमाणे वाऱ्याने उडणारे परमाणू आकाशात दिसतात त्याप्रमाणे विश्वरूपाच्या सांध्यात अनेक ब्रह्मांडे वर खाली जाताना दिसतात. या विश्वरूपाच्या एक एक भागावर तू संपूर्ण विस्तारासह विश्व पहा आणि तुझ्या मनात जर विश्व ही पलीकडे पहावे असे वाटत असेल तर त्याविषयी येथे मुळीच अडचण नाही. तुला वाटेल ते तू माझ्या देहाच्या ठिकाणी पहा. याप्रमाणे करुणेने पूर्ण भरलेले विश्वरूपधारी श्रीकृष्ण परमात्मा बोलले. तेव्हा मी विश्वरूप पाहत आहे की नाही असे काही न बोलता अर्जुन उगाच राहिला. या प्रसंगी हा स्तब्ध का राहिला आहे म्हणून कृष्णाने ज्या वेळेस त्याच्याकडे पाहिले तेव्हा तो इच्छेचा अलंकार घालून तसाच उत्कंठित असलेला आढळला. या मूर्तीची या किरीटी रोममुळी देखे पासृष्टी सुरत तळवटी तृणांकुर जैसे आणि वाताचेनी प्रकाशे उडता परमाणू दिसती जैसे भ्रमत ब्रह्मकटाह तैसे अवयव संधी एथ ऐकेकाची या प्रदेशी विश्वदेख विस्तारेशी आणि विश्वाही परोते मानसी जरी देखावे वरते तरी ती ये विषयींचे काही एथ सर्वथा साकडे नाही. सुखे आवडे ते माझा देही देखसी तू ऐसे विश्वमूर्ती तेणे बोलले कारुण्यपूर्णे तव देखत आहे की नाही न म्हणे निवान तुची येरू एथ का पाहा उगला म्हणून कृष्णे जव पाहिला तव आरतीचे लेणे लेईला तैसाची आहे. गमतीशीर दिले ना उपमा. इच्छेचा अलंकार घालून तसाच उत्कंठित दिसतोय. तो गप्पच बसला एवढं सगळं सांगतोय. तो गप्पच बसला म्हणजे त्याला काही दिसलंच नाहीये त्यामुळे तो अजूनही तसाच उत्कंठित दिसतोय. तशीच इच्छा अजून त्याच्या चेहऱ्यावर दिसते असं भगवंताला दिसलं. कारण त्याला अजून दृष्टी मिळाली नव्हती ना मला वाटतं. हो आता मिळेल याच्यामध्ये. आता दिव्य दृष्टी मिळेल. कोण वाजते आता? I think lot of people have hard stop right today. 9 वाजता. हो
हो का? ओके. पुढच्या वेळेला करायचंय का? थांबूया. आय पुढच्या एम वेळेला आस्किंग. कसंही आय एम ओके इधर वे. आता याच्यामध्ये त्याला दृष्टी मिळणार आहे. सो कंटिन्यू. पण एकच वाचूया, 8वा श्लोक वाचूया. वंदनाला वाचायचं ना. हा. एक श्लोक वाचूया वंदना. आणि एक श्लोक म्हणजे एक श्लोक आणि त्याच्या ओळ्या, एवढं जाऊया. 9च वाचले, अजून 2-3 मिनिटं जाऊया. चालेल. न तुम शक्यसे दृष्टम अनन्यैव स्वचक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षु पश्मे योग ऐश्वरम परमेश्वरम. योगमैश्वरम. केवळ या तुझ्या दृष्टीने मला पाहण्यास तू समर्थ नाहीस. याकरिता मी तुला दिव्य दृष्टी देतो. माझे ईश्वरी सामर्थ्य पहा. मग देव म्हणाले, याची विश्वरूप पाहण्याची इच्छा कमी झालेली दिसत नाही व अद्याप त्याला सुखाचा मार्ग सापडला नाही. इतकेच नव्हे, परंतु आम्ही विश्वरूप दाखवले त्याला मुळीच आकलन होत नाही. असे बोलून देव हसले व हसून अर्जुनास म्हणाले, तू खूप पाहणार आहेस. आम्ही तुला विश्वरूप दाखवले, परंतु तू पाहतच नाहीस. या कृष्णाच्या भाषणावर हुशार अर्जुन म्हणाला, महाराज, तर मग हा कमीपणा कुणाला आहे? तुम्ही बगळ्याला चंद्रामृताचा उपभोग देऊ पाहताना. अहो महाराज, आपण आरसा घासून तो आंधळ्याला दाखवायस लागला आहात. केव्हा हे श्रीकृष्ण, आपण बैऱ्यापुढे गाणे सुरू केले आहे. पुष्पातील सुगंधी कणांचा चारा जाणून बजून चिखल खाणाऱ्या बेडकांपुढे टाकून श्रीकृष्णा वाया घालवित आहात. मग रागवता कोणावर? विश्वरूप इंद्रियांना प्रत्यक्ष दिसणे शक्य नाही म्हणून शास्त्रांद्वारा ठरले आहे. म्हणजे जे केवळ ज्ञानदृष्टीलाच विषय होणारे आहे असे जे विश्वरूप, ते तुम्ही माझ्या चर्मचक्षु पुढे ठेवले तर मी ते कसे पाहू? परंतु हा तुमचा कमीपणा बोलू नये. मी सहन करावे ते बरे. या अर्जुनाच्या बोलण्यावर देव म्हणाले, होय बाबा, तू म्हणतोस ते मला मान्य आहे. आम्हा जर स्वरूप खरोखर दाखवायचे होते तर तुला प्रथम ते पाहण्याचे सामर्थ्य द्यावयास पाहिजे होते. परंतु प्रेमामुळे बोलता बोलता विसरून गेलो. हे कसे झाले म्हणशील तर, जमिनीची मशागत न करता तिच्यात बी पेरले आणि त्यात पाणी घातले तर ते पेरण्याचा आणि पाणी घालण्याचा वेळ फुकट जातो. त्याप्रमाणे तुला विश्वरूप पाहण्याची दृष्टी न देता तुझ्यापुढे विश्वरूप मांडले आणि ते मांडणे व्यर्थ जाणारच. परंतु आता माझे स्वतःचे स्वरूप पाहण्यास समर्थ असणारी दृष्टी तुला देतो. मग अर्जुना, त्या दृष्टीने आमच्या सर्व ऐश्वर्ययोग त्या अनुभवामध्ये साठवून ठेव. वेदांताचा जो जाणण्याचा विषय, सर्व लोकांचा जो मूळ पुरुष व जो सर्व जगाला पूजनीय असा जो श्रीकृष्ण परमात्मा, तो याप्रमाणे बोलला, असे संजय म्हणाला. मग म्हणे, उत्कंठे बोहट न पडे, अजूनी सुखाची सोय न सापडे, परी दाविले ते फुटे नाकळेची यया. हे बोलूनी देवो हसले, हसोनी देखणीया म्हणितले, आम्ही विश्वरूप तरी दाविले, प्रेन देखचीस तू. यया बोला ये रे विचक्षणे, म्हणितले हाजी कवणासी ते उणे, तुम्ही बका करबी चांदणे, जरू पहा. हा हो उडोनिया आरिसा, आंधळिया दाऊ बैसा, बहिरिया पुढे ऋषिकेशा गाणीव करा. मकरंद कणाचा चारा, जाणता घालून दुर्धरा, वाया धाडा शार्गंधरा, कोपा कवणा. जे अतिंद्रिय म्हणून व्यवस्थिले, केवळ ज्ञान दृष्टीच्या विभागा फिटले, ते तुम्ही चर्मचक्षु पुढे
सुदले मी कैसे नि देखो, परी हे तुमचे उणे न बोलणे, मीची साहे तीच बरवे, एक ती म्हणितले देवे मानु बापा. साच स्वरूप जरी आम्ही दावावे, आधी तरी आधी देखावया सामर्थ्य की द्यावे, परी बोलत प्रेम भावे घसाळ गेलो. काय जाहले न वाहता भुई पेरीचे, तरी तो वेळू विलया जाईजे, तरी आता माझे निजरूप देखिजे, ते दृष्टी देवो तुझ. मग त्या दृष्टी पांडवा, आमचा ऐश्वर्य योग आघवा, देखो निया अनुभवा मजी वडा करी. ऐसे तेणे वेदांत वेद्ये, सकळ लोक आद्ये, बोधिले आराध्ये जगाचेनी. चला थांबूया इथे. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो नियामज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी, भजी जो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजय होवा वेजी, तेथ म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दानपसाओ. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.